नमस्कार, वैशालीज इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण स्नॅक्सचा एक प्रकार करणार आहोत जो बेसनापासून आपण करणार आहोत, तो म्हणजे बेसनाची पापडी। भरपूर दिवस हा पदार्थ टिकतो, आपण प्रवासाला नेऊ शकतो आणि चहा बरोबर स्नॅक्स म्हणून देखील आपण हे खाऊ शकतो। तर आपण बेसन पापडी आज करणार आहोत। त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे मी चाळून घेतलेलं आहे आणि नॉर्मल जसं आपण पिठल्याला भज्यांना जे बेसन वापरतो तेच बेसन आहे। त्याच्यानंतर तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, मीठ आपल्या आवडीनुसार, 2 चमचे तेल घेतलेलं आहे। या तेलामुळे ही पापडी जी आहे ती खुसखुशीत होते। हिंग घेतलेला आहे। हा कुकिंग सोडा म्हणजे आपण नॉर्मल जो घरामध्ये खाण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे 1 पाव चमचा। ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहे। तिळामुळे या पापडीला एक मस्त खमंग अशी चव येते। बेसन घेऊया। त्याच्यामध्ये आपण घेतलेले मसाले घालणार आहोत। मीठ, तिखट, हिंग, खाण्याचा सोडा, तीळ, ओवा आणि तेल। पहिल्यांदा हे नुसतंच आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं पाणी घालून आपण मिक्स करणार आहोत, एकदम पाणी नाही घालायचं। आणि आपल्याला हे जे पीठ आहे हे घट्ट मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल लावणार आहोत आपण। अशा रीतीने आपण बेसन जे आहे ते मळून घेतलेलं आहे। थोडं घट्टसर असं मळलेलं आहे। आता याचे आपण भाग करून घेणार आहोत। आता याच्या आपण पुऱ्या लाटणार आहोत। थोडंसं तेल मी लाटण्याला लावून घेते। या पुऱ्या ज्या आहेत त्या मी खूप बारीक आणि खूप जाड नाहीये, मध्यम अशा पुऱ्या लाटलेल्या आहेत, साधारण एवढ्या जाडीच्या। आता या पुऱ्या आपल्याला अशा कडक थोड्या बनवायच्या आहेत, त्या फुगल्या नाही पाहिजेत म्हणून आपण असे टोचे मारून घेणार आहोत, म्हणजे त्या फुगणार नाहीत। आता पुऱ्या आपण तळणार आहोत। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। खूप मोठ्या गॅसवर या पुऱ्या तळायच्या नाहीये। गॅस मध्यम केलेला आहे, मी तापवून घेतलं तेल आणि नंतर गॅस मध्यम केलेला आहे।
थोड्याशा तांबूस राहिल्या की आपण या काढून घेणार आहोत. मस्त आपली खुसखुशीत आणि कडक टिकणारी अशी बेसन पापडी तयार झालेली आहे. अशी बेसन पापडी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.